श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश. शंकर भट्ट व धर्मगुप्त कुरुगड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसले. तेव्हा प्रभू म्हणाले, अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या व भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालचा शासक आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. मला शरण येऊन माझ्या आदेशानुसार कार्याचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भाव वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन. कलियुगातील मानव हिरण्यकशिपूसारखा असेल. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनातला यश मिळून हिरण्यकशिपूसारखे वरदानही मिळेल. परंतु मला प्रल्हादासारखा निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती नावाने अवतार घेऊन गंधर्व नगरीत प्रसिद्ध होईन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले व आम्हाला सुद्धा ध्यानास बसण्यास सांगितले. एकदा श्रीपाद प्रभू पिठापुरात त्यांच्या आजोबांना म्हणाले, ईश्वराच्या अमोघ संकल्पनाची कल्पना कोणीच करू शकत नाही. परमात्म्यान विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बीजाप्रमाणे असतो. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुन्हा